नर्मदे हर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदाचार्य श्री प्रकाश दंडके गुरुजी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर देशमुख सर, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री अशोक जोशी, उपाध्यक्ष डॉक्टर वनमाळी, कार्याध्यक्ष श्री प्रमोद जोशी, सर्व पदाधिकारी आणि माझे परममित्र राजीव जोशी, या सर्वांना माझं विनम्र अभिवादन. तसंच आजचे सत्कारमूर्ती सर्व गुणवंत विद्यार्थी आणि ऋग्वेद घनपाठी श्री श्रीनिधी याचंही अत्यंत हार्दिक अभिनंदन. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी खूप कष्टाने हे यश मिळवलेलं आहे आणि त्यांच्या या यशामध्ये शिक्षकांचा, आईचा, वडिलांचा मोठा वाटा आहेच. तरी प्रत्येकाला हवं ते कॉलेज मिळालं नाही किंवा एखादा गुण कमी पडला म्हणून प्रत्येकाला दुःख हे आहेच. आणि या दुःखावर फुंकर घालून पुढील वाटचालीसाठी प्रसन्न मनानं, जोमानं सुरुवात करण्याची प्रेरणा देण्याकरता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. मुलांनो, आता मागील वर्षीच्या चुका त्रुटी टाळून पुढील ध्येयप्राप्तीकरता तुम्हाला अधिक बळ मिळेल याची खात्री आहे. तुमच्यापेक्षा वेगळा, प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा, ब्राह्मण म्हणजे वेदज्ञान जाणणारा अशी ओळख सार्थपणे प्रत्यक्षात आणून दाखवणारा ऋग्वेद घनपाठी श्री श्रीनिधी याचाही विशेष सत्कार आम्ही करत आहोत. श्रीनिधी यांनी वैदिक परंपरेची ध्वजा अधिकच उंच केलेली आहे. हे गुणवंत विद्यार्थ्यांनो, ब्राह्मण महासंघानं आपल्यापुढं श्रीनिधीसारखा मानदंड, आदर्श ठेवलेला आहे. मी तुम्हाला घनपाठी म्हणजे काय ते सांगतो. म्हणजे घनपाठी श्रीनिधीची तपश्चर्या किती कठीण होती ते आपल्या लक्षात येईल. भारतीय संस्कृतीमध्ये अत्युच्च स्थानी वेद आहेत. भगवंतांच्या उच्छ्वासातून वेद प्रकट झालेले असल्यामुळं वेदांना अपौरुषेय म्हणलं जातं. लेखन पद्धतीचा आविष्कार होण्यापूर्वी वेद निर्माण झालेले आहेत. तरीसुद्धा वेद प्रकट झाल्यापासून लेखन पद्धती सुरू होईपर्यंत घनपाठी ब्राह्मणांच्यामुळं वेद अगदी मूळ शुद्ध स्वरूपात राहिलेले आहेत. हजारो वर्षात वेदांच्या अक्षरामध्ये, कान्हा, मात्रा, वेलांटीमध्ये तसंच उच्चारामध्ये कोणताही फरक झालेला नाही. ते केवळ आणि केवळ घनपाठी ब्राह्मणांच्यामुळंच. निगम म्हणजे वेद. वेदांना श्रुती म्हणूनही संबोधलं जातं. धर्माविषयीचं ज्ञान, भगवंतांच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला वेदामधूनच मिळतं. तुम्हाला परमतत्वाचा अनुभव हवा असेल, भगवंतांचा साक्षात्कार व्हावा वाटत असेल तर तुम्ही वेदांनी प्रतिपादित केलेल्या मार्गानंच जायला हवं. वेदमंत्रांच्या पठणानं जे हवं ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणूनच वेदव्यासांनी वेदांना निगमकल्पतरू म्हणलेलं आहे. त्या काळी वेद म्हणजे केवळ मंत्रांच्या राशी होत्या. मंत्रांच्या राशीमधनं वेदव्यासांनी वेद वेगळे वेगळे केले. मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या मण्यांना जसं वेगळं वेगळं केलं जातं, त्याच प्रकारे बुद्धिमान व्यासांनी मंत्रांच्या राशीतून वेगवेगळ्या मंत्रांचं वर्गीकरण करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्या संहिता तयार केल्या. हे वर्गीकरण करण्याचं काम अत्यंत कठीण होतं, किचकट होतं, पण अत्यंत चिकाटीनं, परिश्रमानं, चोखपणे वेदमंत्रांच्या राशींचं वर्गीकरण करून 4 वेद निर्माण केले व्यासाने. म्हणूनच त्यांना वेदव्यास असं म्हणतात. या वेदांच्या रक्षणाची जबाबदारीसुद्धा वेदव्यासाने अत्यंत उत्तमपणे पार पाडली आहे. त्यामुळंच वेदांचं रक्षण झालं आणि पुढील पिढीला ते शुद्ध स्वरूपात उपलब्ध झाले. वेदव्यासाने ऋग्वेद पैल ऋषींच्याकडं सोपवला, यजुर्वेद वैशंपायन ऋषींच्याकडं सोपवला, सामवेद जैमिनींच्याकडं सोपवला
आणि अथर्ववेद सुमंतू ऋषींच्याकडं सोपवला. वेदव्यासाने ज्यांच्याकडं वेद सोपवले ते अत्यंत कर्तबगार ऋषी होते. वेदव्यासाने आपल्याकडं अनमोल वस्तू सोपवलेली आहे, दिलेली आहे. त्याचं आपण उत्तमपणे रक्षण करायचं आहे, जतन करायचं आहे असा त्यांनी पण केला, निर्धार केला आणि उत्तम प्रकारे त्यांनी ते कार्य पार पाडलं. उदाहरण म्हणून मी तुम्हाला ऋग्वेदाचा इतिहास सांगतो. ऋग्वेदाचं रक्षण आणि प्रसार वेदव्यासाने कसा केला ऐका. वेदव्यासांनी ऋग्वेद पैल ऋषींना दिला. पैल ऋषीने ऋग्वेद संहितेचे 2 भाग करून इंद्रमिती आणि बाष्कळ यांना ते 2 भाग दिले. त्यांनी त्याचा अभ्यास केला, पाठ केला. मग इंद्रमितीने संहिताचा 1 भाग मांडुके ऋषींना शिकवला. मांडुके ऋषींनी देवमित्र ऋषींना शिकवला. देवमित्रांनी सौभरी ऋषींना शिकवला. त्यानंतर मांडुके ऋषींचा मुलगा शाकल्य याने ऋग्वेद संहितेचे पुन्हा 5 भाग केले. शाकल्यने ते 5 भाग वात्स्य, मुद्गल, शालीय, गोखल्य आणि शिशिर ऋषींना हे संहिता शिकवली, त्यांच्याकडनं पाठ करून घेतली. शाकल्य ऋषींचा दुसरा शिष्य होता जातुकर्ण मुनी. त्यांनी ऋग्वेद संहितेचे 3 भाग केले आणि बलाक, पैज आणि वेताल यांना ते शिकवले. आता बाष्कलचा मुलगा होता बाष्कली. यांनी ऋग्वेदाच्या सर्व शाखांच्या पासून वालखिल्य ही नवीनच शाखा रचली आणि ती बालायनी, भज्य आणि कासार ह्या शिष्यांना शिकवली, पाठ करून घेतली. बाष्कलनं ऋग्वेद संहितेचे 4 भाग केले आणि पराशर, याज्ञवल्क्य, बोध्य आणि अग्निमित्र ऋषींना ती शिकवली. ह्या सर्वांनी ऋग्वेदाचा तसेच त्यांच्या शाखांचा उत्तम अभ्यास करून, पाठांतर करून मौखिक पद्धतीनं ऋग्वेद पुढील पिढीला सुपूर्द केला. हे मी मुद्दाम तुम्हाला एका ऋग्वेदाचंच सविस्तरपणे सांगितलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराणच्या 12व्या स्कंदमध्ये 6व्या अध्यायात 59वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे? तो श्लोक म्हणतो, वेदांच्या विभाजनाचा, रक्षणाचा हा इतिहास जो ऐकतो, श्रवण करतो, तो सर्व पापांतून मुक्त होतो. वेदव्यासाने अशा रीतीने वेदांचं विभाजन करून रक्षण करण्याकरता त्यांचे भाग करून एकेकांच्याकडं सोपवले. ह्या सर्वांनी मौखिक पद्धतीनं त्या वेदांचं, उपनिषदांचं, पुराणांचं रक्षण करून हा अमूल्य वारसा आपल्याला सोपवलेला आहे. आणि त्याच्यानंतरही सर्व ऋषीमुनींनी त्याचा अभ्यास करून, पाठांतर करून अत्यंत श्रद्धेनं, जबाबदारीनं, कष्टानं, सातत्यानं, समर्पित भावनेनं या अनमोल अशा वेदांचं निष्ठापूर्वक रक्षण केलेलं आहे. वेद पाठ करून योग्य उच्चारासहित म्हणणं ह्याला फार महत्त्व आहे. वेदमंत्रांचा उच्चार योग्य प्रकारे झाला पाहिजे. जर मंत्र उच्चारण चुकीचं झालं तर अर्थाचा अनर्थ होतो. यासाठी भागवतामध्ये वृत्रासुराची कथा सांगितलेली आहे. इंद्राने अतिशय संतापानं गुरु विश्वरूपांची हत्या केली. त्या विश्वरूपानीच इंद्राला नारायण कवच दिलं होतं, सामर्थ्य दिलं होतं, इंद्रपद मिळवून दिलेलं होतं. तरीसुद्धा आपल्या गुरूंची इंद्रानं हत्या केल्यामुळं विश्वरूपचे वडील त्वष्टा यांना अतिशय राग आला, संताप आला आणि त्यांनी एक यज्ञ केला. त्या यज्ञामधनं त्यांनी इंद्राला मारणारा पुत्र व्हावा असा मंत्र म्हणायला सांगितला. इंद्रशत्रो विवर्धस्व, इंद्रशत्रो विवर्धस्व या मंत्रानं आहुती दिली. पण हा मंत्र म्हणताना होता जो होता त्यांनी इंद्र शब्दाला उदात्त आणि शत्रू शब्दाला अनुदात्त करून म्हणलं. त्यामुळं मंत्राचा अर्थच बदलला.
इंद्राला मारणारा पुत्र ऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र असा त्याचा अर्थ झाला. वेद मंत्रांचं उच्चारण योग्य प्रकारेच झालं पाहिजे आणि यासाठी वेद पठणाचा अधिकार सर्वांना दिलेला नाही. वेद पठणाच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये 2 भाग पडतात, प्रकृतीपाठ आणि विकृतीपाठ. प्रकृतीपाठाच्या 3 प्रथा आहेत, संहितापाठ, पदपाठ आणि क्रमपाठ. आणि विकृतीपाठामध्ये 8 प्रकार आहेत, जटापाठ, मालापाठ, शिखापाठ, रेखापाठ, ध्वजपाठ, दंडपाठ, रथपाठ आणि घनपाठ. अशा ह्या प्रकृतीपाठाच्या 3 आणि विकृतीपाठाच्या 8 पद्धती आहेत. आणि या सर्वांच्यामध्ये घनपाठ ही उच्चतम पाठ पद्धती आहे. घनपाठ पद्धती आत्मसात करणाऱ्या ब्राह्मणाला घनपाठी ब्राह्मण म्हणतात. जसं ऋग्वेद घनपाठी, यजुर्वेद घनपाठी, सामवेद घनपाठी, अथर्ववेद घनपाठी. ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत, 1028 सूक्त आहेत, 10,462 ऋचा आहेत आणि 10,589 मंत्र आहेत. घनपाठामध्ये एक अक्षर 13 वेळा म्हटलं जातं. त्यामुळं सामान्य पाठापेक्षा घनपाठ 13 पट फलदायी आहे. घनपाठी ब्राह्मण अपार कष्टाने परिश्रमाने ही योग्यता प्राप्त करतात. ते केवळ धर्मरक्षणासाठी, स्वांत सुखाय, आपल्या आनंदासाठी. त्यामुळं त्यांना हे कष्ट जाणवत नाहीत. हे वेद पठण तऱ्हेतऱ्हेने उच्चारण करीत म्हणण्यामध्ये अत्यंत निर्मळ आनंद आहे. घनपाठ ही उपचार आणि उच्चारण पद्धती आहे. त्याची संथा घ्यावी लागते. आरोह, अवरोह, उदात्त, अनुदात्त, सूर, ताल सांभाळून हातवारी करून द्विज पाठांतर करतात. त्यांना घनपाठी ब्राह्मण म्हणतात. ही अत्युच्च पदवी आहे. हे मंत्रांचे उच्चार अशा लयबद्धतेनं करतात, लयबद्धतेनं गातात, जणू कानात अमृत रसत जातो. मनाला एक प्रकारची शांती मिळते, आनंद मिळतो, आंतरिक तृप्तीचा अनुभव मिळतो. घनपाठामध्ये वैदिक मंत्रांचं माधुर्य अधिकच वाढतं. तसंच या मंत्रांचं फळही मिळतं. कल्पवृक्ष आपल्या मनोकामना पूर्ण करतात. त्याचप्रमाणे वेदांचे मंत्र आपल्या मनोकामना पूर्ण करतात. म्हणूनच वेदव्यासांनी वेदांना निगमकल्पतरू म्हणलेलं आहे. जेव्हा लेखन पद्धती सुरू झाली तेव्हा हे सर्व वेद, उपनिषद, पुराणं लिहून ठेवली गेली. परकीयांची आक्रमणं भारतावर सुरू झाली. प्रचंड लुटालूट, जाळपोळ, प्रचंड हत्या, विध्वंस सुरू झाला. खिलजीनं नालंदा विद्यापीठ आणि तेथील ग्रंथसंपदा जाळून टाकली. काशीमधल्या सर्व पंडितांची कत्तल केली. अनेक स्त्रिया, अमाप संपत्ती लुटली. सगळं काही संपलं असं वाटायला लागलं. धर्म बुडाला. तेव्हा महाराष्ट्रातील काही घनपाठी ब्राह्मण कुटुंब वेदरक्षणाकरता पुढाली. ही घनपाठी ब्राह्मण कुटुंब काशीला गेली. प्रत्येकाने शीघ्र लेखन करणाऱ्या ब्राह्मणांना समोर बसून एक एक वेद सांगितला. समोरच्यानी तो लिहून घेतला. बघता बघता थोड्याच दिवसात सर्व वेद, उपनिषद, पुराणं लिहून तयार झाली. त्यांच्या प्रती काढून त्यांचं वितरण केलं. आपल्याला आज हे सर्व सहजपणे उपलब्ध आहे ते केवळ त्या घनपाठी ब्राह्मणांच्यामुळेच. घनपाठी ब्राह्मणांच्या अपार कष्टामुळंच आज हे सर्व वेद, ज्ञान शुद्ध स्वरूपात सहज प्राप्त झालेले आहेत. वेद म्हणजे धर्म, ज्ञान. त्याच्या रक्षणाची जबाबदारी घनपाठी ब्राह्मणांनी यशस्वीपणे उचलली आहे, पेललेली आहे. भागवतात ज्ञान म्हणजे संपत्ती मानलेलं आहे. अपार कष्टानं, अनेक प्रलोभनांना दाद न देता सातत्यानं 12 वर्ष ध्यास घेऊन
आपली आजची उत्सव मूर्ती घनपाठी श्रीनिधीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शिक्षण काळात घनपाठी श्रीनिधींनी अत्यंत संयमानं विवेकानं सर्व भोग तुच्छ मानून जो पराक्रम केला आहे त्याला आध्यात्मिक भाषेत धर्म पुरुषार्थ प्राप्त केला आहे असं म्हणतात. प्रत्येकाने आपल्या जीवनात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायचे असतात. त्यातला पहिला महत्त्वाचा धर्म पुरुषार्थ घनपाठी श्रीनिधींनी प्राप्त केलेलाच आहे. जरा या 4 पुरुषार्थांचा क्रम बघा. धर्म आणि मोक्ष यांच्या बंधनामध्ये अर्थ आणि काम असले पाहिजेत. जर अर्थ आणि काम पुरुषार्थाला धर्म व मोक्ष पुरुषार्थांचे बांध तट नसतील तर अनर्थ होतो. सध्या आपण तर केवळ अर्थ आणि काम पुरुषार्थाकडेच धावत आहोत. अर्थाचा पैशाचा माज येऊन लोक कसं वागतात ते आपण बघतच आहोत. काम भावनेच्या प्रबलतेमुळं त्यावर नियंत्रण नसल्यामुळं काहीही करून आपल्या कामना पूर्ण करायच्याच या वृत्तीमुळं किती व्यभिचार घडत आहेत, अनाचार घडत आहेत ते आपण अनुभवतो आहोत. यासाठी अर्थ आणि काम यांना धर्म आणि मोक्ष यांच्या बंधनातच ठेवलं पाहिजे. केवळ अर्थ आणि काम पुरुषार्थाकडं धावत असल्यावर महाभारत घडतं, पण धर्म आणि मोक्ष यांच्यासाठी आपण श्रमलो तर रामायण घडतं. शास्त्र सांगतं धर्माच्या आचरणाने अर्थ प्राप्त होतो. तुम्ही अर्थासाठी धडपडू नका, धर्म आचरण करण्याकरता धडपड करा. अर्थ तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आणि मग प्राप्त झालेल्या अर्थानं तुमच्या कुटुंबाच्या रक्षणाकरता, कुटुंब टिकवण्याकरता ज्या कमीत कमी कामना आहेत त्या पूर्ण करून बाकी राहिलेल्या अर्थाचा सत्कर्मांच्यासाठी उपयोग करायला हवा. सत्कर्मामुळं मोक्षाचा दरवाजा उघडतो. कामना करावी ती मोक्षाचीच. आपल्या धर्म आचरणामुळं सत्कर्मामुळं मोक्षप्राप्ती होती. अंतिम ध्येय मोक्षच मानावा. खरं म्हणजे मोक्ष हा आपला अधिकार आहे, पण आपण त्याची कामनाच करत नाही. त्यामुळं आपला मोक्षाचा अधिकार आपणच विसरलेलो आहोत. जशी एखादी वस्तू आपण नीट ठेवतो आणि नंतर विसरून जातो, मग ती वस्तू आपल्याला अप्राप्य वाटू लागते, तसंच मोक्षाचंही झालेलं आहे. ऋग्वेद घनपाठी श्रीनिधीला त्याच्या वडिलांच्याकडून वेदमूर्ती, वेदरत्न श्री स्वानंद धायगुडे यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन मिळालं. तसंच आईच्या निरलस संगोपनामुळं श्रीनिधी ऋग्वेद घनपाठी झाला. याबद्दल श्रीनिधींचे तसंच त्यांच्या मातापित्यांचे त्रिवार अभिनंदन. श्रीनिधीची यापुढं अशीच प्रगती होऊ दे हीच सदिच्छा. त्यांच्याकडून धर्मरक्षणाचं भव्य दिव्य कार्य असंच घडत राहावं यासाठी मी भगवंतांच्याकडं याचना करेन. त्यांच्या मनोकामना पूर्ण होणारच आहेत, कारण त्यांनी निगमकल्पतरूचा आधार घेतलेला आहे. त्यांनी धर्म पुरुषार्थ प्राप्त केलेला आहे. मग अशक्य काय आहे? घनपाठी श्रीनिधीचा सत्कार केला, कार्यक्रम उत्तम पार पडला, याचा सर्वांना आनंद होणारच. पण तेवढ्याने आपली जबाबदारी संपत नाही, उलट आपली जबाबदारी वाढलेली आहे. हा ज्ञानाचा प्रवाह सहजपणे योग्य मार्गानं प्रवाहित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपण वेदांनी सांगितल्याप्रमाणे वागायला हवं. वेद म्हणजे ज्ञान. धर्म काय सांगतात? खरं सांगू का, धर्म फार सोपा आहे. धर्म सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. बस. आई, वडील, गुरु आणि अतिथींना देव मानून त्यांच्याप्रती आपलं कर्तव्य पार पाडा. वृद्धापकाळी आई वडिलांचं योग्य प्रकारे सांभाळ करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. वृद्ध म्हणजे वाढणे. ज्यांचे ज्ञान वाढलेले आहे, ज्यांचे अनुभव विश्व वाढलेले आहेत ते वृद्ध. वृद्ध हे ज्ञानाचे कलश आहेत.
संकटकाळी त्यांच्या एका सल्ल्यामुळं तुम्ही त्या संकटातून मुक्त होऊ शकता. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवांचा तुम्ही उपयोग करून घ्या. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभव संपन्नतेचा लाभ करून घ्या. सध्या वृद्धाश्रमात आपले 90% लोक आहेत, हे लक्षात घ्या. हल्ली वृद्धांची सेवा करण्याचा सगळ्यांना कंटाळा येतोय. पण महाभारतातील शांती पर्वात सांगितलेलं आहे, वृद्धांची सेवा करण्यामुळं बुद्धीची वाढ होती. लक्षात घ्या. याकरता वृद्धांचा चांगला सांभाळ करा. दुसरी गोष्ट, आपण दार उघडलं, समोर पाहुणे आलेले बघितले, अरे बापरे, ही काय कटकट आली आज, असं तुमच्या मनात येतं काय? असं जर मनात येत असेल तर प्रयत्नपूर्वक हसतमुखानं त्यांचं स्वागत करा. ते तुमच्या भल्याकरताच आलेले आहेत असं समजा. आणि काय करा, बोलता बोलता त्यांचं चांगलं आगत स्वागत करा. कारण त्यांच्या एका ओळखीनं तुमचं आयुष्य बदलू शकतं. किंवा फोन आला, अरे माधव आहेस का घरी, मी गुरुजी बोलतोय तुमचा, गावावरनं मी 5 तारखेला चिंचवडला येणार आहे, तुझ्याकडं मुक्काम करीन म्हणतोस, आहेस ना चिंचवडला त्या दिवशी? हे ऐकल्याबरोबर क्षणभर थांबून, त्या दिवशी आम्ही गावाला दुसऱ्या जाणार आहोत, घरी नाही, हे किती सफाईनं आपण सांगतो याचा विचार करा. आजपासून मागील सर्व सोडून द्या आणि आयुष्याला नव्यानं सुरुवात करा. चुका सगळ्यांच्या होतात, पण चूक समजल्यावर पश्चाताप होऊन जो चुका सुधारतो त्याला धर्मज्ञ म्हणतात. सध्या शिक्षण आणि धर्म यांचा संबंध राहिलेला नाही. आपण उच्च शिक्षण घेतो, भरपूर पैसे मिळवतो, सुख प्राप्त करतो, अधिक सुखाकरता सतत प्रयत्न करीत राहतो. उच्च शिक्षण घेतो म्हणजे काय घेतो? माहिती प्राप्त करून घेतो, ज्ञान प्राप्त करत नाही. ज्ञान म्हणजे आपल्या हृदयात उत्पन्न होणारी आत्म्याची अनुभूती आहे. ती भगवंतांची देणगी आहे. पैशानं सुख मिळतात आणि ज्ञानानं आनंद मिळतो, परमानंद मिळतो. सुखाने भोगवृत्ती वाढत जाती, त्यागामध्ये आनंद आहे. म्हणूनच ऋषींनी मुनींनी साधं सहज जीवन स्वीकारलं आणि तसे ते जगले. ऋषीमुनींनी आपल्या गरजाच कमी केल्या, भोगांना तुच्छ मानलं, त्यामुळं त्यांना आनंद प्राप्त झाला. आनंद म्हणजे भगवंत आहेत, कारण भगवंत सच्चिद आनंद स्वरूप आहेत. नरदेहानं, मानवजन्मानं आपण काय साध्य करायचं आहे? तर भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची आहे. भगवंतांच्याकडं घेऊन जातं त्याला ज्ञान म्हणतात, त्यांना वेद म्हणतात. भगवंतांच्याकडं कसं जावं हे सांगण्यासाठी संतांनी, ऋषींनी प्रस्थानत्रयी सांगितलेली आहे. प्रस्थान म्हणजे काय हो? विद्येचा स्रोत. आणि दुसरा अर्थ आहे प्रस्थान म्हणजे जाण्याचा मार्ग. ऋषीमुनींनी प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ सांगितलेले आहेत: उपनिषदे, गीता आणि ब्रह्मसूत्रे. यांच्या मार्गदर्शनाने भगवंत प्राप्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे. अडचण आपली अशी आहे की हे सगळे संस्कृतमध्ये आहेत आणि आपल्याला संस्कृत येत नाही, त्यामुळं आपण त्याचं वाचन करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, त्याचं मनन करत नाही. काय करायचं मग? संत फार दयाळू आहेत, कृपाळू आहेत, म्हणून संतांनी दुसरी प्रस्थानत्रयी खास आपल्याकरता सांगितलेली आहे. ती आपल्या मातृभाषेत आहेत. कोणती आहे ती? एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा आणि समर्थांचा दासबोध. हे वाचा. तरीसुद्धा आपण म्हणतो की यातील मराठी आपल्याला समजत नाही. काय करायचं? खरं म्हणजे आपल्याला धर्मप्रेम नाही, संस्कृतीचा अभिमान नाही, जातीचा तर मुळीच अभिमान नाही, कष्ट करण्याची तयारी नाही. ज्ञान एवढं सहज साध्य नाही, त्यासाठी तपच करायला लागतं. आणि तप म्हणजे काय हो? प्रयत्न, अभ्यास. माऊलींनी 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपल्याला निवृत्ती समारंभात कुणी भेट देतं. मग आपण रोज 5 पानं ज्ञानेश्वरी वाचायचा संकल्प करतो. एका आठवड्यात आपल्या लक्षात येतं फार अवघड आहे हे, आपल्याला काहीसुद्धा समजत नाही आहे, म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचन सोडून देतो
आणि छानपैकी ती बांधून देव्हाऱ्यात ठेवून देतो. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपल्याला 61व्या वर्षी समजत नाही. म्हणजे आपण काय योग्यतेचे आहोत ते आपापलंच ठरवा. बाळाला जन्मापूर्वी आई आणि पुरुषांना लग्नापूर्वी बायको ठाऊक नसते, पण सहवासानं थोड्या दिवसातच बाळाला आई आणि पुरुषाला बायको समजते. मग तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं. ग्रंथांचं सुद्धा असंच आहे. त्यांच्या सहवासात राहावा. थोडं थोडं वाचन रोज करा. हळूहळू गोडी वाटेल. त्या ग्रंथाविषयी प्रेम वाटू लागेल. थोडा दम काढला पाहिजे ना, संयम दाखवायला पाहिजे. नर्मदा परिक्रमेत मोतीराम गुरुजी भेटले. त्यांचे वडील मोलमजुरी करणारे होते. एकदा ज्ञानेश्वरीच्या पारायणात त्याने ऐकलं की शिक्षणानं अभ्यासानं आपला उद्धार होईल. त्यांची श्री ज्ञानेश्वरीवर अपार श्रद्धा होती. त्यांनी आपल्या मुलाला घर विकून शिकवलं. स्वतः मात्र एकदम निरक्षर होते. मुलगा शिकून शिक्षक झाला. त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी मुलाला म्हणलं, तूच माझा ज्ञानेश्वर, माझ्या पुढं बैस आणि ज्ञानेश्वर वाच, मी ती ऐकेन. मोतीराम गुरुजींनी वडिलांची इच्छा पूर्ण केल्या. वडील म्हणाले, मी धन्य झालो. आजपर्यंत मी गेली 25 वर्ष ज्ञानेश्वरी जवळ ठेवली. डोक्यावर घेऊन फिरलो, पण वाचता आलेलं नाही. मजुरीचे पैसे घेताना मी मालकांना म्हणायचो, मजुरी किती 5 रुपये झाली का? मला 4 आणे कमी द्या आणि ज्ञानेश्वरीची 4 पानं वाचून दाखवा. लोक हसायचे. कोणी वाचून दाखवायचं, कोणी चेष्टा करायचे. एक दिवस त्याने एक कडू माणूस भेटला. तो म्हणाला, काय राव, नुसतं ज्ञानेश्वरीचं ओझं घेताय, पण अक्कल शून्य, एक अक्षर वाचायला येत नाही. वडील दुखावले आणि म्हणाले, कोणतंही तुम्ही पान उघडून पहिली ओळ वाचा, मी पूर्ण पान वाचून दाखवेन. पैज लागली. कडू माणसाने एक पान उघडलं ज्ञानेश्वरीचं आणि पहिली ओवी वाचताच मोतीराम गुरुजींच्या वडिलांनी धडाधडा पुढं ज्ञानेश्वरी म्हणायला सुरुवात केली. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तेव्हा वडील त्या माणसाला म्हणाले, बाबा रे, माऊलींनी एक वेळ रेड्याला नुसता स्पर्श केला तर रेड्यानं वेदपठण केलं. मी तर 25 वर्ष माऊलींनाच खांद्यावर घेऊन हिंडतोय. मग मला ज्ञानेश्वरी येणारच ना. अशी श्रद्धा पाहिजे, अशी निष्ठा पाहिजे, असा विश्वास पाहिजे. सहवासानं सर्व काही साध्य होतं. यालाच सत्संग म्हणतात. अत्यंत दुर्मिळ 3 गोष्टीमध्ये सत्संगाचं स्थान आहे. घनपाठ ही ज्ञानरक्षणाची एक पद्धत आहे. असाच ज्ञानप्रवाह पुढे प्रवाहित व्हावा म्हणून ज्ञानरक्षणाची दुसरी एक पद्धत आहे. त्यासाठी उत्तम संतती हवी. मुलगा हा वडिलांचा आत्मा असतो, म्हणून मुलाला आत्मज म्हणतात. आपलं ज्ञान मुलाकडं संक्रमित करायचं, मुलाकडं सोपवायचं, त्यामुळं ज्ञानाचं रक्षण होतं. त्यासाठी आपल्या सर्व ऋषींनी मुनींनी ग्रस्थधर्म अनुसरलेला आहे. व्यासाने ज्ञानरक्षणासाठीच मानवजातीचं कल्याण व्हावं म्हणून भोलेनाथानं विनवणी केली की तुम्ही माझ्या घरी जन्म घ्या. व्यासांना पुत्रलालसा होती का हो? मुळीच नाही. केवळ आणि केवळ आपल्या ज्ञानाचा प्रवाह पुढे प्रवाहित व्हावा हीच त्यांची इच्छा होती. ज्ञानरक्षण एवढाच उद्देश होता. भोलेनाथाने हे जाणलं आणि त्यांनी व्यासांच्या घरी शुकदेवांच्या रूपानं जन्म घेतला. शुकदेवांनी व्यासांच्याकडनं सर्व ज्ञान संपादन करून त्याचं मनन केलं, चिंतन केलं आणि त्याची अनुभूती घेऊन सर्व जीवांच्या उद्धारासाठी राजा परीक्षिताच्या निमित्तानं सर्वांचारी वेद, 18 पुराणं, 108 उपनिषदांचं सार म्हणजेच श्रीमद भागवत महापुराणरूपी कृष्णामृत पाजलं. कर्दम ऋषींनी घोर तप केलं. प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. तेव्हा कर्दम म्हणतात, प्रभू मला अशी स्त्री द्या की जी मला पापकर्मापासून परावृत्त करेल आणि भगवंतांच्या प्राप्तीच्या मार्गानं घेऊन जाईन.
संसार सागरात बुडण्यासाठी नाही, तर संसार सागर तरून जाण्यासाठी मला विवाह करायचा आहे. धर्माच्या आचरणासाठी मला धर्मपत्नी हवी आहे. कर्दमाने भगवंतांच्याकडं मुक्ती मागितली नाही, कारण त्यांना उत्तम संततीद्वारा आपल्या ज्ञानाचा प्रवाह पुढं प्रवाहित करायचा होता. हे सगळं ज्ञान पुढच्या पिढीला सुपूर्द करायचं होतं. कर्दमांची मनोकामना जाणून भगवंत म्हणतात, मी पुत्ररूपानं तुझ्या पोटी येईन. मला जगाला सांख्यशास्त्राचा म्हणजे ज्ञानाचा उपदेश करायचा आहे. कर्दमांच्या पोटी ज्ञानावतार भगवान कपिल मुनींचं प्राकट्य झालं आणि कपिल मुनींनी आईला म्हणजेच देवहूती मातेला उपदेश करून तिचा उद्धार झाला. शिवाय सांख्ययोगाचा प्रसार करून उपदेश करून कपिल मुनींनी मानवी जीवन आनंदी बनवलं. आता आपण बघतच आहोत वेदमूर्ती वेदरत्न श्री स्वानंद धायगुडे यांनी हाच आदर्श आपल्यापुढं ठेवलेला आहे. वडिलांनी आपलं कर्तव्य अत्यंत चोखपणे पार पाडलेलं आहे, म्हणूनच ते अभिनंदनाला पात्र आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्यांचे त्रिवार अभिनंदन. इतक्या हुशार मुलाला त्यांनी वेदज्ञान देऊन त्याची दिव्य दृष्टी बनवलेली आहे. त्यांच्या परमानंदात आम्ही सहभागी आहोत. जसं ऋषीमुनींनी वेदांचं रक्षण करून आपली जबाबदारी पाडलेली आहे, त्याचप्रमाणे भगवंतांनी सुद्धा वेळोवेळी अवतार घेऊन वेदांचं रक्षण केलेलं आहे. वेद परोक्षवादी आहेत. वेदामधील शब्द बोलतात एक, पण त्यांचं तात्पर्य त्यांचा अर्थ वेगळाच असतो. भौमासुरानं स्त्री रूपातील श्रुतींना कैदेत ठेवलं, त्यांना नरक यातना दिल्या, त्यांच्यावर अत्याचार केले. तेव्हा श्रीकृष्णाने भौमासुराचा वध करून स्त्रीरूपी श्रुतींना उत्तम स्नान घालून, उत्तम अलंकार घालून, उत्तम वस्त्रे देऊन पालखीत बसून द्वारकेला पाठवलं. ह्याचा अर्थ काय? तर भौमासूर श्रुतींचा म्हणजेच वेदांचा अर्थ चुकीचा लावून धर्मविरोधी कृत्य करत होता. उच्चार, संधी, विग्रह योग्य प्रकारे केला नाही तर अर्थाचा अनर्थ होतो, अर्थ चुकीचा होतो. श्रीकृष्णाने ज्या श्रुतींना भगवंतांच्या सहवासाची मनोकामना होती, म्हणून त्यांनी जे स्त्रीरूप धारण केलेलं होतं त्यांची कामना पूर्ण केली आणि त्यांना मूळ जो सन्मान होता, मूळ जे पावित्र्य होतं, मूळ जी पवित्रता होती ती मिळवून दिली आणि म्हणूनच मोक्षपुरी द्वारकेला त्या श्रुतींना पाठवून दिलं. हयग्रीव असुरानं सुद्धा प्रलयाच्या वेळेला ब्रह्मदेवांच्या मुखातून पडलेले वेद पळून नेले. तेव्हा भगवंतांनी हयग्रीव अवतार घेऊन हयग्रीव असुराचा वध केला आणि वेद मिळवले, ब्रह्मदेवांना परत दिले, तसेच मत्स्य भगवंतांनाही परत केले. भगवंतांचं सांगणंच आहे, परित्राणाय साधूनाम. अवतारांच्या मागं प्रचंड परिश्रम असतात. वाचवा वाचवा म्हणून सतत पळणाऱ्या, पळ काढणाऱ्या, रडणाऱ्या, आक्रोश करणाऱ्यांच्याकरता भगवंत येत नाहीत, कारण भगवंतांना रडणारी माणसं आवडत नाहीत. पण जेव्हा तुम्ही पाय रोवून हातात शस्त्र घेऊन प्रतिकाराला सज्ज होता, दुसऱ्याशी लढायला लागता, तेव्हा मात्र भगवंत मदतीसाठी जरूर येतील. असंच दशावतारामधील मत्स्य अवतार हे एक अवतार आहेत. वेदांचं रक्षण करणं, ज्ञानाचं रक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून वेदांचं रक्षण, ज्ञानाचं रक्षण, द्रव्याचं रक्षण कसं करावं हे सांगण्यासाठी मत्स्य अवतार आहे. वेदांचं ज्ञानाचं रक्षण कुलपात ठेवून होत नाही, तर ते वेद, ते ज्ञान दुसऱ्यांना दिल्यानं वेद आणि ज्ञान वाढतात, त्यांचं रक्षण होतं. ज्ञान हेच वेद आहेत हे सांगण्यासाठी मत्स्य अवतार आहेत. द्रव्याचं रक्षण करायचं असेल तर ते द्रव्य सत्कर्मांसाठी खर्च करा. जेवढे द्रव्य सत्कर्मावर खर्च कराल त्याच्या दुप्पट द्रव्य तुम्हाला प्राप्त होईल. वेद ज्ञान
हेच मानवाचं खरं द्रव्य आहे, खरं धन आहे. म्हणूनच ज्ञानाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठीच ज्ञान सर्वांना द्या. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला गूढ ज्ञान दिलं आणि सांगितलं, उद्धवा, तुला दिलेला हा ज्ञानाचा खजिना दोन्ही हातांनी उधळून टाक, वाटून टाक. कारण हा सरस्वतीचा खजिना अलौकिक आहे. जेवढा तू उधळून टाकशील, वाटून टाकशील, तेवढा तो वाढत जाईल. वेदांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्या काळापासून वेदांचं अध्ययन कुणी करायचं, वेद कोणी म्हणायचे, ह्याबद्दल निश्चित असे नियम केलेले आहेत. म्हणून अधिकारी माणूसच वेदांचा अभ्यास करेल तरच त्याचा सदुपयोग होईल. भागवताच्या 8व्या स्कंदात मत्स्यावताराची कथा आलेली आहे. राजा सत्यव्रत नदीवर जलतर्पण करीत असताना त्याच्या उंजळीत एक मासा आला. राजा त्या माशाला पाण्यात परत सोडणार तेवढ्यात मासा कळवळून म्हणतो, मोठे मासे लहान माशाला खातात, हे तुला माहीत आहे ना राजन, मग मला मारायला का सोडतोस, मला वाचव. सत्यव्रत राजानं दयाबुद्धीने माशाला आपल्या कमंडलूत ठेवून घरी आणलं. तिथं तो मोठा झाल्यावर मोठ्या भांड्यात, त्यानंतर रांजणात, त्यानंतर विहिरीत, नंतर सरोवरात आणि शेवटी त्या माशाला तो समुद्रात सोडायला गेला. समुद्रात माशाला सोडताना सत्यव्रत आश्चर्याने विचारतो, इतक्या वेगानं वाढणारा जीव मासा मी आजपर्यंत कधी बघितलेला नाही. नक्की तुम्ही भगवंतच ह्या रूपानं आमचं कल्याण करण्याकरता आलेला असणार असं मला वाटतंय. तेव्हा आपण येण्याचा मला उद्देश सांगा. तेव्हा मत्स्य भगवान सांगतात, राजन नीट ऐक, आजपासनं 7व्या दिवशी प्रलय होईल, त्यात सर्व लोक बुडतील. त्यावेळी तू सर्व धान्ये, बीजे, सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षींच्या सह माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ येणाऱ्या नौकेमध्ये बैस. वादळात डगमगणाऱ्या नौकेला वासुकी नागानं माझ्या शिंगाला बांध. मग मी त्या प्रलयकालीन समुद्रात विहार करेन. त्यावेळी मी तुला आत्मज्ञानाचा उपदेश करेन. एवढं सांगून मत्स्य भगवान अंतर्धान पावले. सत्यव्रत राजानं सगळी तयारी केली आणि तो वाट बघायला लागला. बरोबर 7व्या दिवशी प्रलयकालीन पावसाला सुरुवात झाली. तेव्हा त्याच्याकडं एक नौका आली. त्या नौकेमध्ये सर्व बीज, जीवांची सूक्ष्म शरीरं आणि सप्तर्षींना घेऊन राजा बसला. वादळात डगमगणाऱ्या नौकेला बांधून घेण्याकरता मत्स्य भगवान प्रकट झाले. नावेला वासुकी नागानं मत्स्याच्या शिंगाला नौका बांधली आणि मग मत्स्य भगवान प्रलयकालीन खवळलेल्या सागरात विहार करू लागले. तेव्हा त्यांनी राजाला तसंच ब्रह्मर्षींना आत्मज्ञानाचा उपदेश केला, आत्मतत्वाचा उपदेश केला आणि ब्रह्मदेवांना वेद दिले. त्याचवेळी मत्स्य भगवंतांनी आपलं स्वरूप, रहस्य वर्णन करून ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगानं परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्यालाच मत्स्य पुराण असं म्हणतात. आपला अशा कथांच्यावर विश्वास बसत नाही, कारण आपली धर्माप्रती श्रद्धा नाही, विश्वास नाही. तसंच आपण अवधान देऊन श्रवणही करत नाही. श्रवणानंतर मनन, चिंतन तर मुळीच नाही. मग त्यातलं रहस्य कसं बरं समजेल? लक्षात घ्या, ही समाधी भाषा आहे. वेद जसे परोक्षवादी आहेत, तसंच शब्दांचा अर्थ आपण समजतो, पण त्याचा गूढ अर्थ समजू शकत नाही. विज्ञानाच्या किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातनं मत्स्यावतार ही कथा तुम्ही आता ऐका. मत्स्यलीला म्हणजेच मत्स्यावतार चैत्र शुद्ध तृतीयाला झाला. मत्स्य जयंती म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. शेवटचा प्रलय झाला तेव्हाचा भूगोल बघा. भारताचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे वर हिमालय पर्वत आणि खाली विंध्य पर्वत, आणि दुसरा भाग म्हणजे वर विंध्य पर्वत आणि खाली समुद्र. या समुद्राच्या काठावर राहणारे लोक नौकानयन आणि पोहण्यात अत्यंत तरबेज होते. जास्तीत जास्त वेळ त्यांचा समुद्रावर नौकेमध्ये, होडीमध्येच जात असे, म्हणून त्यांना मत्स्यलोक म्हणत. त्याकाळी भारतात वानर लोक, कुर्म लोक, नागलोक होते. हे नरदेही असूनसुद्धा काही कारणामुळं त्यांची नावं अशी वेगळी वेगळी पडलेली आहेत. याच काळी दक्षिण भारतात असुर आणि राक्षस लोकही राहत होते.
त्यांचं समुद्रापलीकडे संबंध होते. त्यांच्याजवळ धन आणि साधनं भरपूर होती, पण त्यांची वृत्ती काय होती? खा प्या मजा करा अशी भोगवादी वृत्ती होती. दैवी विचारहीन संस्कृती त्यांची होती. असुर आणि राक्षस लोक चांगले बलदंड होते. स्त्री केवळ भोगाकरताच आहे ह्या विचारानं ते स्त्रियांना पाळत होते आणि त्यामुळं त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढत होती. लोकसंख्या वाढू लागली तशी जमिनीची जागेची कमतरता त्यांना भासायला लागली आणि म्हणून त्यांनी मत्स्य लोकांना त्यांच्या ठिकाणावरून हुसकून लावायला सुरुवात केली. अशा प्रकारे मत्स्यलोक आणि असुर लोक राक्षस लोक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. त्याचवेळी एक मत्स्यमानव आपला जीव वाचवण्याकरता उत्तर भारतातील कांगडा जिल्ह्यातील मनाजीजवळ पोचला. तेथील राजा सत्यव्रताने त्याला आश्रय दिला. मला वाचवा असं त्यांनी जेव्हा याचना केली तेव्हा राजन म्हणाला, घाबरू नकोस, तू मनुष्य आहेस, मी सुद्धा मनुष्यच आहे, तू इथं सुखानं राहा. या मत्स्यमानवाची सत्यव्रत राजानं खूप काळजी घेतली. रोटी कपडा मकान त्याच्या गरजा भागवल्या. तेव्हा आणखीन काही मत्स्यलोक तिथं राहायला आले. राजाने या सगळ्यांना अत्यंत दयाळूपणानं प्रेमळपणानं आसरा दिला. आपलं स्वागत, आपली काळजी, आपली सेवा करणाऱ्या सत्यव्रत राजाबद्दल मत्स्यलोकांना अत्यंत जिव्हाळा वाटू लागला. सत्यव्रताच्या राज्यात सर्व लोक एक पत्नीव्रत पाळत होते. जे काही मिळत होते ते सर्वजण वाटून घेत होते. एकमेकांच्याबद्दल त्यांचा मैत्रीभाव होता. अत्यंत पवित्र आचरण करून दैवी विचारानं सत्यव्रत राजाची प्रजा सुखी होती. मत्स्यमानव विचार करायला लागले, हे जीवन किती सुंदर आहे. लोक एकमेकाची काळजी कशी घेत आहेत. प्रत्येकजण दुसऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. प्रत्येकजण कष्टानं जे प्राप्त होईल त्यावरच समाधानानं राहतोय. कुणालाही काहीही फुकटचं नको होतं. दुसऱ्याचं ओरबाडून घ्यायची कुणाजवळ ही वृत्तीही नव्हती. मत्स्य लोक विचार करायला लागले, आपण असं का जगू नये. मत्स्य लोकांना हे दैवी विचार अत्यंत आवडले. हा दृष्टिकोन त्यांचा स्त्रियांच्याबद्दलचा पवित्र झाला. आता त्यांना आपल्या घरी जाण्याची इच्छा झाली आणि ते सत्यव्रत राजाचा निरोप घ्यायला गेले. आपल्या मायभूमीकडं जाणाऱ्या मत्स्य लोकांना राजा सत्यव्रत म्हणाला, हे वेद घेऊन जा, ह्याचं पठण करा, अभ्यास करा आणि पुढील जीवन वेदांच्या आज्ञेप्रमाणे जगा. तेव्हा मानवाने राजा सत्यव्रतकडून दैवी संस्कृतीची दीक्षा घेतली आणि ते आनंदानं निघताना अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने राजाला म्हणाले, राजन, आमच्यावर आपण खूप उपकार केले. आम्हाला दैवी जीवनाची ओळख करून दिली. यापुढं तुम्ही जेव्हा संकटात पडाल तेव्हा आम्ही तुमच्या मदतीला धावत येऊ. तुम्हाला समुद्र ठाऊक नाही आहे, पण आम्ही तर जणू समुद्रातील मासेच आहोत. आम्ही तुमच्यासाठी प्राण अर्पण करायला तयार आहोत. फक्त हाक मारा. असं म्हणून मत्स्य लोक दक्षिणेकडं परत गेले. तेव्हा सोबत वेद आणि दिव्य विचार घेऊन गेले. आता ते पवित्र आचरण करायला लागले. ते दैवी जीवन जगू लागले आणि ते पाहून असुरांना राक्षसांना अत्यंत संताप आला. तेव्हा तेथील शंखासूर या राक्षस राजानं बघितलं की वेदांच्या अभ्यासामुळं वेद आज्ञा पाळल्यामुळं हे लोक बलवान होत आहेत, सुसंस्कृत होत आहेत. वेदामुळं आपल्या सत्तेला आव्हान मिळू शकतं. खा प्या मजा करा ही आपली संस्कृती वेदामुळं नष्ट होईल. म्हणून शंकासुरानं कायदा करून वेदांचा अभ्यास बंद केला. मत्स्यमानव भगवंताला सृष्टीचा पालक मानतात. खरे तर राजाच पालक असतो. मीच तुमचा भगवंत आहे, माझीच तुम्ही पूजा करा. दुसऱ्या भगवंतांची पूजा करणाऱ्याला त्यांनी शिक्षा द्यायला सुरुवात केली. शंकासूर मत्स्यलोकांच्यावर अत्याचार करायला लागला. त्यांनी वेद जाळून टाकले. म्हणजेच वेद वाचणाऱ्या वेदांचं पठण करणाऱ्या मत्स्यलोकांना त्यांनी जाळलं. तेव्हा मत्स्यलोकांचा प्रमुख द्रवडेश्वरांनी सांगितलं, घाबरू नका.
वेद आपल्या पाठीशी आहेत. राजसत्ता तुम्ही मानू नका. दैवी संस्कृती प्रत्येक गावागावात कोपऱ्या कोपऱ्यात घेऊन जावा. शेवटी आपलाच विजय होईल. आता संघर्ष उघडपणे सुरू झाला. सत्ताधारी पैसेवाले असुर दैवी विचारांच्या मत्स्य लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा मत्स्यलोक नेता द्रविडेश्वर यांनी खूप कष्टानं मत्स्य लोकांना धीर दिला, शक्ती दिली, खूप संघर्ष करायला लागला. तेव्हा आपल्या वचनाप्रमाणे भगवंतांनी मत्स्यकुलामध्ये जन्म घेतला आणि असुरांचा पराभव केला. म्हणून त्याला मत्स्यावतार म्हणतात. त्यांनी सरळ सोप्या भाषेत वैदिक सिद्धांत सगळ्यांना समजून सांगितला. त्याचंच नाव आहे मत्स्यपुराण. जेव्हा उत्तर भारतात जलप्रलय झालेला द्रविडेश्वराला समजलं, तेव्हा द्रविडेश्वर अनेक मत्स्यलोक राजाच्या आणि सत्यव्रत राजाच्या प्रजेच्या मदतीला धावले. राजा सत्यव्रत आणि सर्व प्रजेला त्यांनी सुरक्षितपणे नावेत घेऊन सुरक्षित ठिकाणी पोचवलं आणि ते स्थान म्हणजे अझरबैजान. अझरबैजानचं खरं नाव आहे आर्यानाम बीजम, कारण सत्यव्रत राजा सर्व बीज तिथं घेऊन गेलेला होता, सूक्ष्मजीव तिथं घेऊन गेलेला होता. तिथं सर्वजण काही काळ राहिले. नंतर आपल्या मायभूमीत सर्व काही व्यवस्थित झाल्याचं समजल्यावर सत्यव्रत राजासह सर्व बीज, सर्व सूक्ष्मजीवांची शरीरं घेऊन ते परत आले. ते आर्यांचं आगमन झालं असं समजतात. माशाचा आकार सतत वाढत होता. म्हणजे सत्यव्रत राजाने त्यांचं जे स्वागत केलं, चांगल्या वागणुकीनं त्या माशांचं मत्स्यलोकांचं हृदय पुलकित झालं, हृदय भारावून गेलं. मत्स्य भगवंतांनी राजांना सोबत सप्तर्षींना आणायला का सांगितलं असेल? विचार करा. त्या काळी श्रवण हा विधी होता. श्रद्धापूर्वक अवधान देऊन श्रवण करून नंतर मनन चिंतन केलं की ऐकलेलं, श्रवण केलेलं तंतोतंत लक्षात ठेवणारे हे सप्तर्षी होते. त्या सप्तर्षींनी एकदाच मत्स्यपुराण ऐकलं आणि अचूकपणे योग्य उच्चारांसहित लक्षात ठेवलं. एकदा ऐकून पाठ होणारे, दोनदा ऐकून पाठ होणारे, तीनदा ऐकून पाठ होणारे विद्वान ऋषीमुनी हे होते. आजही दक्षिण भारतात हीच परिस्थिती दिसत आहे. तिथं आजही राक्षसी संस्कृती आणि दैवी संस्कृतीमध्ये संघर्ष सुरू आहे. अशी ही मत्स्यावताराची सुंदर कल्पना आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मत्स्यावतार हे गौरवपूर्ण आणि तेजस्वी ज्वलंत पृष्ठ आहे. अशा रीतीने घनपाठी ब्राह्मणाने तसंच भगवंतानी वेळोवेळी वेदांचं म्हणजे ज्ञानाचं रक्षण केलेलं आहे. ब्राह्मणाचा जन्म तप करण्यासाठीच आहे, विलासासाठी नाही. ब्राह्मणानं विलासी जीवन जगावं हे भगवंतांना आवडत नाही. जर ब्राह्मण मृत्यूपर्यंत पवित्र राहिला, विलासाची इच्छा ठेवली नाही, तर भगवंत त्याला दिव्य ज्ञान, दिव्य आनंद प्रदान करतात. हे वेदमूर्ती, वेदरत्न श्री स्वानंद धायगुडे यांनी जाणलेलं आहे. पुढील काळाबाबत आता मी फारसा आशावादी नाही, कारण आपण आता धर्माऐवजी अर्थ आणि काम पुरुषार्थालाच प्राधान्य देऊ लागलेलो आहोत. आपली संस्कृती तमसोमा ज्योतिर्गमय आहे, अंधारातून प्रकाशाकडे जायचं. पण आता आपण प्रकाशाकडून अंधाराकडे जायला लागलेले आहोत. वाढदिवस किंवा कोणत्या समारंभात आपण दिवे घालवतो, किती चुकीचं करतोय. पुढील काळाबाबत मी फारसा आशावादी नाही म्हणलं, कारण आता संततीच्या बाबतीत तर आपण एकच पुरे किंवा नकोस इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्या मुलांना आपण इंग्रजी शाळेमध्ये घालतोच आहे की जिथं संस्कृत भाषेचं शिक्षण मिळत नाही, शिवाय आपली संस्कृतीही तिथं जपली जात नाही. मग आपला ज्ञानप्रवाह पुढं कसा जाईल? विचार करा. यातून काही आशादायक चित्र दिसतंय का? जर आपण ब्राह्मण असाल, जर आपल्याला आपल्या कर्तव्याचं भान असेल, तर दोन गोष्टी केल्या पाहिजेत. ब्राह्मणांचं कर्तव्य काय आहे?
ज्ञान मिळवा आणि इतरांना ज्ञान द्या. तसंच दान घ्या आणि इतरांना दान द्या. ही आपली कर्तव्य आहेत. कृपया आपल्या मुलांना रोज 2 तास तरी वेद पाठशाळेत पाठवा. वेद पाठशाळांना आर्थिक मदत करा. संस्कृती, ज्ञान, धर्म टिकवण्याकरता त्यामुळं थोडी तरी मदत होईल. त्यामुळंच राष्ट्रप्रेम वाढेल. आता वेदांचं रक्षण झालेलं आहे. तुम्ही वेदांचा अभ्यास करून त्यातील सिद्धांत, त्यातली सूत्रे प्रत्यक्षात आणून मानवी जीवन आनंदमय कसं होईल ह्याच्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञानाचं प्रचंड भांडार ठेवलेलं आहे. त्याचा उपयोग करतच नाही आहे आपण. त्याचा उपभोगही घेत नाही आहे. याकरता रोज 2-3 संस्कृत सुभाषितं अर्थासह वाचा. तुमचं जीवन बदलून जाईल एवढं सामर्थ्य या संस्कृत सुभाषितांच्यामध्ये आहे. शाळा कॉलेजमध्ये जाऊन जे 15 वर्षात ज्ञान तुम्ही मिळवलेलं नसेल त्यापेक्षा अधिक ज्ञान या संस्कृत सुभाषितांच्यामधून तुम्हाला मिळेल. तुमची जिज्ञासा वाढेल. असे एकापेक्षा एक दिव्य ग्रंथ, दिव्य काव्य संस्कृतमध्ये आहेत, पण आपण त्याच्याकडे बघतच नाही. एक रचना बघितली तर तुम्ही तोंडात बोटं घालाल. मी तुम्हाला नमुन्या देखील 4 नावं सांगतो. एक पहिला ग्रंथ आहे, कृष्णाच्या वेणुनादानं कानात प्रवेश केला आणि हा वेणुनाद हे सूर मुखावाटे शब्दरूपाने बाहेर पडले, ते कृष्ण कर्णामृत काव्य. बिल्वमंगल यांनी त्याची रचना केलेली आहे. पहिल्या श्वासात 110 श्लोक, दुसऱ्या श्वासात 112 श्लोक, तिसऱ्या श्वासात 108 श्लोक, असे या 330 श्लोक आहेत. यामध्ये प्रकरणांना श्वास म्हणलं आहे. चैतन्य महाप्रभू याचं नित्य सेवन करीत असत. नित्य सेवन म्हणजे कर्णाद्वारे सेवन म्हणजेच श्रवण करीत असत. दुसरं आहे ते जयदेवांचं गीत गोविंद. गीत गोविंद हे सिंहिणीचं दूध आहे. या दुधाला साधं पात्र घेतलं तर त्याला छेद होतं. त्याला सुवर्ण पात्रच लागतं, म्हणजेच ते सिंहिणीचं दूध त्यामध्ये राहील. किंवा सिंहिणीच्या बछड्याच्या पोटातच ते राहू शकतं. म्हणून तुम्हाला गीत गोविंद समजून घ्यायचं असेल तर सुवर्णपात्र तरी बना किंवा सिंहिणीचा बछडा तर बना, तरच गीत गोविंद तुम्हाला समजेल. या काव्याला वाचण्यासाठी गुरु आज्ञा पाहिजे, तरच तुम्हाला अर्थ समजेल. जयदेव आणि शृंगार रसाला उच्च कोटीच्या भक्तिरसात परिवर्तन करण्याची किमया केलेली आहे. जे लिहिण्यास जयदेवांना संकोच वाटत होता, तो एक चरण प्रत्यक्ष मनचोर कन्हैयांनी स्वतः येऊन लिहिला. असं हे गीत गोविंद दिव्य काव्य आहे. स्मरल गरल खंडनम मम शिरसी मंडनम देहि पद पल्लव मुदारम ज्वलति मयी दारुणो मदन कदन नानलो हरतु तदु पाहित विकारम. तिसरं आहे व्यंकटध्वरी यांचं राघव यादवियम काव्य. केवळ 30 श्लोकांचं हे काव्य आहे. सरळ श्लोक वाचला तर रामकथा तुम्हाला समजेल आणि उलटा वाचला तर कृष्णकथा तुम्हाला लक्षात येईल. आलोम विलोम पद्धतीनं याची रचना केलेली आहे. व्हॉट्सअपवर कधीतरी यातील एक श्लोक येतो, त्याचा अर्थ येतो आणि आपण म्हणतो काय अफाट आहे ज्ञान, पण पुढच्या इतर श्लोकांचा अर्थ जाणून घेण्याची कधी आपल्याला जिज्ञासाच वाटत नाही. काय करायचं? इतकं हे सगळं अप्रतिम असून सुद्धा आपण त्याच्याकडं ढुंकून बघतच नाही आहे. मला अभिमान वाटतो आहे की मी या 60 श्लोकांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि तिसरा दिव्य ग्रंथ म्हणजे वेदांत देशिकन यांचा श्री रंगनाथ पादुका सहस्त्रम हे काव्य. वेदांत देशिकन यांना बालाजी व्यंकटेशांचा घंटी अवतार मानतात. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत एका रात्रीत वेदांत देशिकन यांनी श्री रंगनाथांच्या पादुकांच्यावर 1008 श्लोक लिहिले. त्याचे त्यांनी 32 विभाग केलेले आहेत. त्यातील चित्रपद्धतीमध्ये एक कोडं सोडवलेलं आहे. प्राचीन काळापासून बुद्धिबळातील हे कोडे एका श्लोकामध्ये त्यांनी सोडवलं आहे.
अडीच घरे चालणारा घोडा 64 घरामध्ये कसा फिरेल असं ते कोडं त्यांनी सोडून दाखवलेलं आहे. यामधल्या प्रकरणांची नुसती नावं ऐका. 32 प्रकरणं आहेत. प्रस्ताव पद्धती, सामाख्या पद्धती, प्रभाव पद्धती, समर्पण पद्धती, निर्यातन पद्धती, पतिप्रस्थान पद्धती, अधिकार परिग्रह पद्धती, अभिषेक पद्धती, वंदी वैतालिक पद्धती, शृंगार पद्धती, संचार पद्धती, पुष्प पद्धती, पराग पद्धती, नाद पद्धती, रत्न सामान्य पद्धती, बहुरत्न पद्धती, पद्मराग पद्धती, मुक्ता पद्धती, मरकत पद्धती, इंद्रनील पद्धती, बिंब प्रतिबिंब पद्धती, कांचन पद्धती, शेष पद्धती, द्वंद्व पद्धती, सन्निवेश पद्धती, यान्निका पद्धती, रेखा पद्धती, सुभाषित पद्धती, प्रकीर्णक पद्धती, चित्र पद्धती, निर्वेद पद्धती आणि फल पद्धती. पादुकांच्या बाबतीत इतका सखोल अभ्यास केलेला असेल ह्याची तुम्हाला कल्पना तरी येऊ शकते का? पण यांनी इतका विचार केला आहे. आपण काय आपलं नुसतं पादुका आल्या, समर्थांच्या आल्या आणि कुणाच्या आल्या, डोकं ठेवा प्रसाद घ्या एवढंच आपण करतो. पण जरा खोलवर जाऊन विचार करा, संतांनी पादुकांच्याबद्दल किती अभ्यास केला आहे, पण आपण ते पाहण्यास तयार नाही. इतकं सगळं अप्रतिम आहे, पण काय करणार. वेदांच्या अभ्यासाला घनपाठी श्रीनिधीनं आयुष्यातली 12 वर्ष दिली आहेत. त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या आपण आणि निदान रोज संस्कृतची 3 सुभाषितं अर्थासहित जाणून घ्या. त्यानंतर जिज्ञासेपोटी आपण वेदांच्याकडं आकर्षित व्हाल याची मला खात्री आहे. मग तुम्हाला पूर्वजांनी ठेवलेल्या अनमोल संस्कृत काव्य ग्रंथांच्या खजिन्याचा लाभ होईल. आज ऋग्वेद घनपाठी श्रीनिधीच्या सत्कारानिमित्त मला तुम्ही बोलवलं आणि मी माझ्या बुद्धीप्रमाणे जे काही 4 शब्द सांगितले ते शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल तुमचा मी अत्यंत आभारी आहे. पण कृपया संस्कृत सुभाषितांचा अर्थ जाणून रोज 3 सुभाषितं जाणून घ्या आणि हळूहळू वेदांच्याकडं वळा, तरच तुम्ही टिकाल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.